मी तुकाराम हंजके. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. भवानी मातेचा लेख तो रणांगणाचा वादळ होता. भवानी मातेचा लेख तो रणांगणाचा वादळ होता. मराठी मनाचा अभिमान आणि अन्यायाला विरोध होता. मराठी मनाचा अभिमान आणि अन्यायाला विरोध होता. कधीही न झुकणारा मुघलांना चोख जवाब होता. कधीही न झुकणारा मुघलांना चोख जवाब होता. सत्यासाठी तलवार चालणारा राजाशिव छत्रपती होता. सत्यासाठी तलवार चालणारा राजाशिव छत्रपती होता. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक महान योद्धे होते. त्यांचे शौर्य, अतुलनीय नेतृत्व आणि दूरदृष्टी यांनी त्यांना कायमचे अमर केले. त्यांचे जीवन केवळ युद्ध व विजयापुरते मर्यादित नव्हते, तर ते न्याय, सद्भावना आणि सामाजिक सुधारणासाठी देखील समर्पित होते. अशा धुरंधर राजाचे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्म झाला. जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच धर्म, नैतिकता आणि स्वाभिमानाची मूल्ये दिली. ना भूमीच्या तुकड्यासाठी, ना सोन्याच्या सिंहासनासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी, ना सोन्याच्या सिंहासनासाठी, माझा शिवबा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी. माझा शिवबा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी. 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून पहिला मोठा विजय मिळवला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 350 ते 400हून अधिक गड किल्ले जिंकली, ज्यात प्रतापगड, तोरणा, पन्हाळगड, हरिश्चंद्रगड यासारखे अनेक गड किल्ले आहेत. छत्र बनले रयतेचे, त्रस्त शत्रूला केले, पराक्रमी ते शूरवीर, ती तिमी रास जिंकले, जी शिस्त प्रिय ते भारी, वा वाणी मधुरता असलेले, जिजाऊचे ते पुत्र, राजे ते साऱ्या महाराष्ट्राचे, जे जे केले तो इतिहास. प्रतिज्ञ चंद्रलेखे व वर्धिष्ठ विश्ववंदिता, शहासुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे विश्वाला वंदनीय असणारी शहापुत्र शिवरायांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसते. रुद्राचा अवतार तो वाघनकाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघनकाचा ठसा होता. विचारत्या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. विचारत्या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. जानता राजा तो अयोध्येत राम जसा होता. जानता राजा तो अयोध्येत राम जसा होता. संस्कारातून जपला ज्याने जिजाऊचा वसा होता. संस्कारातून जपला ज्याने जिजाऊचा वसा होता. शिवाजी महाराजांकडे प्रमुख 7 घोडे होते, ज्याचा वापर ते युद्धाच्या व मोहिमेच्या वेळी करत असत. हे सर्व घोडे उत्कृष्ट भित्री व आरबी जातीचे होते. मोती, विश्वास, तुरुंगी, इंद्रायणी, रणबीर आणि कृष्णा असे त्यांची नावे होती. शिवाजी महाराजांनी एकूण 8 विवाह केली, ज्यामुळे नातंही जोडता येईल व राजकीय व धोरणात्मक कारणही होईल. 16 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांनी सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पहिला विवाह केला. सईबाईंना महाराणीचा मान मिळाला. राजे संभाजी महाराज यांचेच पुत्र. दुसरी पत्नी सोयराबाई, तिसरी पत्नी पुतळाबाई, चौथी पत्नी सतवारबाई, 5वी पत्नी सगुणाबाई, 6वी पत्नी काशीबाई, 7वी पत्नी लक्ष्मीबाई आणि 8वी पत्नी गुणवंताबाई. त्यांनी राजकीय संबंध बळकट करण्यासाठी हे सर्व विवाह केले. त्यांना 2 पुत्रेही होती, पहिले संभाजी महाराज व दुसरे राजाराम महाराज. तसेच त्यांना 6 कन्याही होत्या. सखुबाई, रानूबाई, दीपाबाई, अंबिकाबाई, राजकुंवरबाई आणि कमळाबाई असे त्यांची नावे होती. महाकवी भूषण द्वारा वीर गाथा लिहिली, जी छत्रपती शिवाजी महाराजांवर व त्यांच्या पराक्रमावर आहे, ती अशी आहे. इंद्रजिनी जंब पर, बावडसु अंब पर, रावणस दंब पर, रघुकुल राज है, पौन बारी बाह पर, शंभुरती राह पर, जो सह साब पर, राम द्विराज है, दावा द्रुम दुंड पर, चीता मृगमुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है, तेजतम अंश पर, कानजिमी कंस पर, तो मलिंज बंस पर, शेर शिवराज है. हे काव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट शक्ती आणि मुघल सत्तेला दिलेल्या कडव्या आव्हानाचे प्रतीक मानले जाते. झाली सकाळ उगवला सूर्य नव्या युगाचा, झाली सकाळ उगवला सूर्य नव्या युगाचा, शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्मला जिजाऊचा, शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्मला जिजाऊचा, काय सांगू माझ्या शिवबाची महती, काय सांगू माझ्या शिवबाची महती, सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती, सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती. बुद्धभूषण मध्ये लिहिलेलं हे काव्य जे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या पितावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं ते असं होतं. कलिकाल भुजंग मावलित निखिल धर्मस्य विकलय्य, जगतापती रंशतो हतापोस शिव छत्रपती जय तेजस्य. याचा अर्थ असा की कालिका रूपे भुजंग घालितो विळख करीतो धर्माचा रास, तारण्या वसुद्या अवतरल्या जगतपाल, त्या शिवप्रभूची विजया दुर्दुर्ग गरजू देखास. बंदुकीच्या जोऱ्यावर आणि हत्यारीच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगताना बघितलंय, पण बंदुकीच्या जोऱ्याशिवाय आणि हत्यारीच्या धाक्याशिवाय जगाला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
एक राजा जो रयतेसाठी जगला, एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोककल्याणासाठी झटला, एक नेता जो लोककल्याणासाठी झटला, आणि एक असामान्य माणूस ज्याने गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, आणि एक असामान्य माणूस ज्याने गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. अशा माझ्या राजाचं लोकहितकाराचं जिजाऊच्या पुत्राचं रयतेच्या शिवबाचं 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर निधन झाले. महाराजांना जाऊन 346 वर्ष झाले, पण महाराजांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक मराठ्यांच्या मनावर आणि इतिहासाच्या पानावर आपले नाव करून गेले. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवबांचं काळीज हवं, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर छत्रपती शिवबांचं काळीज हवं. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद सरांनी. तुझं किती कौतुक करावं तेवढे कमीच आहे. अत्यंत सुंदर असं